हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 14 मार्च 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्या जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याच्या विषयाकडे तर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. छत्तीसगड राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मंजूर केले आहे. भारताच्या पहिल्या उभयचर ड्रोनचे नाव अवतार असे आहे. पुढे पाहूया. भारताच्या समृद्ध हातमाग वारशाचे प्रदर्शन करण्यासाठी विरासत शक्ती नावाच्या हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आले. इंटरऑपरेबल फौजदारी न्याय प्रणाली लागू करण्यात उत्तराखंड राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय लष्करी साहसी स्पर्धा कप 2026 मध्ये भारतीय हवाई दलाच्या संघाने ड्युअल लोन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. कोल्ड रिस्पॉन्स हा लष्करी सराव नाटो संघटनेद्वारे आयोजित केला जातो. दरवर्षी मार्चच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक किडनी दिवस पाळला जातो. पुढे पाहूया. PPVFRAने राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील पारंपरिक नागौर पान मेथीला सामुदायिक शेतकरी विविधता म्हणून नोंदणीकृत केले आहे. 87व्या वर्षी निधन झालेले हरमन कुलके हे इतिहासकार होते. भारतीय मंत्रिमंडळाने अलीकडेच मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिलेला आहे. पुढे पाहूया. उत्तर अटलांटिक करार संघटनेद्वारे कोल्ड रिस्पॉन्स लष्करी सराव नॉर्वेच्या नेतृत्वाखाली आयोजित केला जात आहे. शेषनाग 150 नावाचा लांब पल्ल्याचा झुंड हल्ला करणारा ड्रोन न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीने विकसित केले आहे. पुढे पाहूया. धार्मिक धर्मांतरावर बंदी घालण्यासाठी धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 छत्तीसगड राज्य सरकारने मंजूर केलेले आहे. अलीकडेच लॉन्च केलेल्या भारतातील पहिल्या उभयचर ड्रोनचे नाव अवतार असे आहे. पुढे पाहूया. जर्मनीच्या व्यावसायिक पुरुष फुटबॉल संघाच्या पहिल्या महिला मुख्य प्रशिक्षक सबरीना विटमन या बनलेल्या आहेत. फिनो पेमेंट बँकेने अंतरिम CEO म्हणून केतन मर्चंट यांना RBIने मान्यता दिली. पुढे पाहूया. श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गॅरी क्रस्टन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जागतिक जल दिन दरवर्षी 22 मार्च रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे आयोजित पदयात्राचे नाव शक्ती पदयात्रा असे आहे. पुढे पाहूया. अमेरिकेतील 50 वर्षातील पहिला नवा मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या भागातील सुरू केला जाणार आहे. मोझंबिकमध्ये आलेल्या विनाशकारी पुरानंतर भारताने मानवतावादी मदत म्हणून भारतीय नौदलाच्या जहाजाद्वारे 500 मेट्रिक टन तांदूळ पाठवले. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.